आज मी बनवत आहे दही वडे. मी सकाळी सगळी तयारी करून ठेवली होती. आता बाळाला सांगितले हे फेटायला. हे थोडं त्या पाण्यात टाकून बघायचं ना, तरंगत असेल तर झालं ना. येस, आपण बघूया टाकून याच्यात थोडं टाकून दाखव काय तरंगतंय. झालंय. तर माझं इथे तेल गरम झालेलं आहे. गोड दही पण तयार झाले, तिखट चटणी पण तयार झाले. ओके, तर चला आता आपण दही वडे बनवूया. व्हेरी गुड. आज दीदीला खूपच आवडीने सांगितले आहे दहीवडे बनवायला. आमच्या घरात कसं होतं माहितीये का, खूप आवडीने सांगितलं ना तर ती गोष्ट ना बिघडतेच बिघडते. म्हणजे आता बिघडली नाहीये, पण नेहमी बिघडते असं बोलते मी. आता बिघडली तर नाहीये, आतापर्यंत व्यवस्थित झालंय. तर आता दहीवडे झाल्यानंतर खाऊन वगैरे थोडं फ्रेश होऊन जेवण वगैरे बनवून आता आम्ही शिवडीला पण जाणार आहे. तर शिवडीला मार्केट भरतो मोठा, तर तिकडे खूप सारं सामान भेटतं. आम्ही काय घ्यायला चाललोय, मी कशी शॉपिंग करते, काय काय घेते ते तुम्हाला दाखवते. तर कोण शिवडीच असेल तर तुम्हाला माहीतच असेल की ते किती फेमस मार्केट आहे. तर मी मार्केटला जाईन, तो पण ब्लॉग तुम्हाला नक्की दाखवेल. तर आता आपण दहीवडे झालेत का बघूया. सेट टाकलाय बनवायला. आणि हे करपलेत काय? करपलेले दिसतात. कुठून करपलेले आहेत? तू भया केलेस काय? हे करपलेत. तुम्हीच सांगा गायस, हे करपलेत का? सगळीच ते जेवण काय बनवता येत नाही. हे बघा, आता याच्यात हिंगच्या पाण्यामध्ये टाकायचं आपण. पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी पाहिजे तर तुम्ही सांगू शकता, मी शेअर करेन. तू कुठून शिकली दहीवडे बनवायला? युट्यूब? नाही मग तर ह्याने खाल्लेत वडे. आपण याला विचारूया कसे झालेले. एकदम झक्कास. ठीक आहे, ह्याने स्तुती केली म्हणजे चांगले झाले असतील. तर गोड चटणी नाहीये. गोड चटणी नाही आहे, मी गोड चटणी नाही केली कारण हे दही मध्ये खूप गोड आहे ना, गोडपण आहे म्हणून. आता ह्याच्यामध्ये शेव टाक आणि तेच टाकायचे. लांबडे टाकले, हिरवी चटणी नसती टाकायची खाली बघ. तर आता मी खाऊन सांगते कसं झालंय. छान झालंय. मीठी चटणी कमी आहे. काय पण बोल. बघा चुगली करतो इकडे येऊन तिची. मगाशी बोलला की खूप छान बनवलं, आता कुठं मी तिला कसं सांगू. माझी दीदी खूप अप्रतिम जेवण बनवते. नाश्ता वगैरे खूप छान बनवते. हे पण छानच आहे, फक्त गोड चटणी पाहिजे होती थोडीशी याच्यामध्ये. दीदी तुला मी जेन्युइनली सांगू का, दहीवडे कसे झाले होते? सांगू का? हा, पण ऐक तर, तू कसं बनवलं तुला वाटत नाही की जाणून घ्यायला पाहिजे तू कसं बनलेलं ते? आजचे दहीवडे ना दीदी थोडेसे ना फ्लॉप झाले होते. सांग त्याच्यात काय कमी होती? त्यात खूप कमी होती, म्हणजे त्यात मिठा कमी होता. मला नाही आवडले. तर कॅमेरा बंद झाल्यावर दीदी खूप ओरडली आहे मला. तर आपण तिला आता बोलूया. काय बोलली बोल. सकाळी उठायचं 7-8 वाजता आणि मग बनवायची तयारी करायची सगळी. आणि मग मान्य करते की हिने मेहनत केली, पण ते मेहनतला म्हणजे चांगलं बनायला, म्हणजे ते बनलं चांगलं, पण त्याच्यात खूप कमी होती. आज मला थोडस ना, काय कमी नव्हती, फक्त जिभेचे चोचले द्यायचे बस, बाकी काय नाही. बाकी सगळं होतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट टाइम आता दहीवडे ही बनवणार आहे, तेव्हा बघू कसे बनवू. हो मला येतात, मी खूपच मस्त बनवते, अप्रतिम बनवते. किती वेळा बनवली? मला असं वाटतं ना की माझ्या बहिणीला जे सगळं येतं ना, जे नवीन नवीन पदार्थ सगळं, ते सगळे मी बघते ना तिला बनवताना, तर मला वाटतं की मला पण येतं ते. आणि जेव्हा मी बनवायला जाते ना तेव्हा ते खिसकट, पण मला वाटतं हा दीदीला येतं ना तर मला पण येतं, असं मला वाटतं. दहीवडे चांगले बनले होते, आपण चक्करतोय. हे बघा, असं व्हिडिओ बनवायचं मी बनवते ना जेव्हा कधी, पण असं ना हळूच येणार, पाठवून ऐकणार मी काय बोलते काय नाही. तर मी हेच सांगत होते की दहीवडे मला नाही आवडले, मी खूप डिसअपॉइंट झालेली आहे खूप. तर जर चांगलं बनवत जा, जर प्रेमाने काय सांगत होतं. कळलं?
आता कॅमेरा बंद झाल्यावरती खूप बोलेल. इकडे आम्ही मम्मीची वाट बघत बसलोय. मम्मी डॉक्टरकडे गेली. माझे भाव डॉक्टरकडे घेऊन गेलेत मम्मीला. थोडी तिची तब्येत ठीक नाही, खोकला वगैरे येतो. घरात कोण आजारी असले की ना आपल्याला पण करमत नाही. आणि माझी सवय मम्मीच्या शिव्या खाल्ल्याशिवाय मला दिवस जात नाही. मम्मीला परेशान केल्याशिवाय मला चैन मिळत नाही. तुम्ही शेअर हो, मग मम्मी आणि माझं जरा असं प्रेमाने भांडतो आम्ही. ही खूप लाडाची आहे बाबा मम्मीच्या. अति लाडवलेली प्राणी आहे हा. पाडी दी. आणि तू पप्पाची आहेस ती सांग. मी पप्पांच्या पण हीच लाडाची आहे, पण हिला वाटतं की मी आहे. खरं बोल. कोणालाही विचारा, कोणालाही. कोण लाडायचं ही? पप्पाची लाडाची आहे ही. मला इथं लागायला लागले आता. मला माझं वजन उचलायला लागतंय. चला ठीक आहे, चल दीदी काम आवरून घेऊया पटपट. आपण जायचं पण आहे आपल्याला. झाडू मारायला सांगितलं ते होत नाही तिला. पटपट काम आवरून घेऊया. काय काम नाही करत मग झाडू मारते आता. मला असं वाटत असेल बिचारी पोरगी सारखी कोणते कशी किती कामं करते. मी कामं नाही करत. संध्याकाळची कामच करते मी. संध्याकाळी नाही. चला झाडू मारून घेऊया आता. ठीक आहे काय? झाडू मारते. ठीक से साफ कर. पगार बढ़ा देना ठीक है मैम साहब. पगार नहीं बढ़ेगा. चलो जल्दी जल्दी मारो. इतना पैसा में इतना ही मिलेगा. आता त्या रूमचं झाडू मारायचं. मी जाते आता भांडी घासायला. ठीक आहे. तर आता आम्ही निघतोय. आता काय बनवतेस तू? मी बनवते ना मम्मी. हे इलेक्ट्रॉनिक पावडर बनवते मम्मीसाठी. तर निघतो आता आम्ही. खाली गेल्यावर व्हिडिओ दाखवते. दीदी मी पुढे जाते, तू ये मागून. ठीक आहे. दरवाजे लावून ये व्यवस्थित. आता आम्ही आलो खाली. मला ना बाहेर जायचं म्हटलं ना की मला ना असं फिरायला काय नाहीये, पण जेव्हा मी गाडीत बसते ना ती AC आणि तो लेदरचा कपडा परत नाही जमत. खूप मला उलटीसारखं फील होतं. म्हणून मी ना सोबत आवळा सुपारी घेते किंवा बुमर घेते, हॅपीडेंट घेते. ते ना मी खात राहते ना आणि खूप दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते, पण कधी कधी होऊन जाते. मला नाही जमत, खूप मळमळल्यासारखं होतं. म्हणून नको वाटतं मला. आणि म्हणून मी कधी पण खिडकीच्याच बाजूला बसते कुठे पण प्रवास करताना. फिरायला तर खूप आवडतं, पण तो गाडीचा प्रवास नको वाटतो. बाईकने ठीक आहे, बाईकने जातो जर, पण AC च्या बसमध्ये पण मला प्रॉब्लेम होतो. नाही जमत. माझी मम्मी पण आली आहे सोबत. तिची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, म्हणून तिला पण थोडं फ्रेश वाटण्यासाठीच आम्ही बाहेर चाललो फिरायला. काल पण गेलो होतो, आज पण गेलोय. आणि ही तर असतेच. काय बोलतात, काय बोलू. तिला खूप आवडतं फिरायला. खूप म्हणजे खूपच आवडतं. तिचं ठीक आहे. आता जास्त काय बोलत नाही. आता कॅमेरा बंद झाल्यावर ही मला बडबडेल का. तर आता मला नाही जमत ब्लॉग काढायला. काय बोलू कळत नाही मला. काय झालं? हिला पण खूप उलटी सारखं होतं गाडीत बसताना. काचा बंद आहेत बघा. पुढे पुढेच घेऊन चाललाय गाडी. काय मला घेऊन जाणार नाहीये का? होय प्रवीण, खाली घेऊन काय पुढे पुढे मला नाही घेऊन जाणार आहे काय? सोडूनच चालले मला. ही पण शानी काय का दरवाजा लावून घेतला लगेच. कोण आवळा हॅपीडेंट नाही आहे. हॅपीडेंट शॉपिंग काढली. थँक्यू. एकते मला थँक्यू. तू का खातेस सांग? मला उलटी सारखं होते. काका पण करायला लावलं त्यांनी मला. AC लावले वरून. मच्छी मार्केट आहे का इकडे? सुका मच्छी मार्केट, सुका मच्छीचा बाजार आहे. हा
स्वस्त भेटतं. स्वस्त म्हणजे चांगला माल भेटतो आणि 5-50 रुपये कमी. मच्छी भेटतात ताजी मच्छी. शिवडी मार्केटला सुका मच्छी भेटतो. आणि पहिला भाऊच्याला शिवडी मार्केट आणि मरोळ टाकी नाका ते फेमस होतं. रेल्वे क्रॉसिंग आहे. रेल्वेला क्रॉस करून जाणार. इथे जेब्रा क्रॉसिंग आहे. इथे जेब्रा आता जागा झालाय. आलं ना मार्केट. ते या मार्केटला मी असं ऐकलं की स्ट्रीट फूड नाही भेटत. हे बघा, हे बारीक गोलीम आहेत. आम्ही सुकड बोलतो ह्याला. हे मोठेवाले ह्याला काय बोलतो का आपण? कोळंबी. हात कोळंबी नाही बोलत, काय पण बोलतो. झिंगा झिंगा. हे बोंबील आहेत. मम्मी छोटी मच्छी पण घेऊया. 550, 400, 400 30 तर बघा केवढे. म्हणजे पाय का बांगडा नाही गिल्ला आहे ना. ती बारीक मस्ती ना नदीची, तीच आहे ना? नदीची नाही आहे. हा बघा बांगडा. इथं पण मांदिली आहे. ही मांदेली आहेत. मांदेली ही बघा, ही सुरमई आहे. ही सुरमई आहे, 400 रुपये किलो आहे. बघा ही. एकशे 60 ग्राम एक्स्ट्रा. पानी छोड़ता है ना फिर? नहीं छोड़ेगा, नमक डालेंगे तो कुछ भी नहीं रहेगा. नमक नहीं रहेगा तो होए. कितना हो रहा है इसका? 265. 265 रुपयाला भेटली ती सुरमई. और नमक डालेंगे और सूख जाएगा. आपण असं दुसरीकडे घेतो ना सुरमई, ते लोक सुरमई देत नाही, तुपा मच्छी देतो. हां हां. असं आमच्या बरोबर ही सुरमईच आहे का? हो पण ही सुरमईच आहे ना? कशी ओळखली? कशी ओळखली? नाही स्किनवरून ओळखते. हां स्किन आहे ना त्याची. हां स्किन केली आता बांगड्याची स्किन कशी आहे हां आता आपल्याला तुम्ही नेहमी बघता म्हणून लक्षात येईल. हां जशी सुरमई आहे ना किंगफिश हां त्याच्या स्किनवरती थोडे हरे का बारीक थोडे पट्टे असतात. हां त्याच्यावर समजा ही सुरमई आहे आणि ते मांस आहे ना ते हां. पांढरा असतं, स्वच्छ असतं. असं कितना बघा. 240 ही पण 240 ला. किलो. 240 रुपये किलो. 450. हे अर्धा किलो आहे. कितीला हे? 300 रुपयाला. सुक्के बोंबील. ह्याचा ठेचा पण बनवतात. आम्ही घेतो 50ला 3 पॅकेट घेतो ना, तर 1 पॅकेटमध्ये किती 6 असतात. घेतलं काय ते? ते घेतलं बोंबील. हां बोंबील पण किती घेतलं. झूम दाखवते पाठवून ना. अर्धा किलो घेतो. तर आता हे आम्ही अर्धा किलो घेतोय. झिंगा झिंगा नाही दिली, सुकट. हे हा आहे झिंगा आणि याचा छोटा अजून एक असतं ते दाखवून ठेवा. हे सोडा बोलतात. सोडा सोडा बोलतात. सोडा. आम्ही ना उडदाच्या कालवणात टाकतो. आणि याची प्राइस माहिती आहे किती आहे? किती? 1200. 1200 किलो. 1200. बघा ते बांगडा बघा. किती मीठ लावलंय त्याला. हा आहे बांगडा, खारा बांगडा. तुम्ही खाता का बांगडे? मला खूप आवडतं खायला.
तर आता इकडे बघतायत सोडा आहे का, पण सोडं इथे नाही आहे वाटतं. खेकडा झिंगाच आहे. खेकडा दिसतोय तुला? काय घेते मम्मी? हा कितीला आहे? हा 150 रुपये. रे बाबू. काय घ्यायला चालले पुढे? एवढ्या मच्छी पाहिजे. दीदी मी कधी आठवत नाही सुकी मच्छी खाल्लेली. मला नाही आवडत. मी नाही खात. हे बघा मोठे बोंबील आहेत. बोंबील आहे मोठे. अबे ही ना, ही वाली ना. नाही मांदिले मांदिले. दीदी कट मध्ये सुरमई आहे. कटिंग केली. बांगडा सुरमई. हा ही वाली घ्यायची आहे. बोलो क्या कसं आहे? ये 240 रुपये. तिथे किती बोलले ना? आता काय माहिती नाही. सोडा नाही द्या. नहीं बचा दिया था ये. काय करू बेगन नमक काय. हे जरा क्लीन वाटतात, छान वाटतात. हे सोललेले झिंगे असतात, त्याला आम्ही सोडं बोलतो की. हां हां किती? 1800. बघा 1800 सांगतोय. एवढी महाग सुक्या मच्छी मला माहितीच नव्हतं. किलो 1700 का भाव लगता है. ये दिया हुआ था एक जन को, लेकिन से वो आया नहीं लेने के लिए. पैसा भी डाल दिया. बोला भाई मैं आपसे एक 1 किलो घ्यायचं असेल तर म्हणतो 1600 लावणार. 1 किलो नहीं, ये कमी है. जितना होता है उतना पैसा दीजिए. 880 ग्राम. 880 ग्रॅम आहे ना ते पूर्ण. ते आता पॅकेट दाखवलं ना त्याने. आता त्याची प्राईस सांगेल तो किती आहे. 1300 ला भेटणार बोलतो ते. 1300 रुपये. 1368 बोलतो. 1350 रुपये आएगा. 1368 होता है. दुकान से निकल गया क्या करेगा कि दुकान से निकल गया नुकसान लग जाएगा. कर दे देगा. घेत आहेत वाटतं. हे सोडं घेतो. किती रुपये बापा? 1300 रुपये 1 किलो. चांगली क्वालिटी आहे ती. 1300 रुपयाला दिली 1 किलो. आता आपण पुढे जाऊया. आता पैसे देतात, आपण पुढे जाऊन बघूया. भेटली पाहिजे ती मच्छी तुला? हा? नाही बारीक आहे म्हणजे आहे पण बारीक आहे. मम्मी मला बोलते स्ट्रीट फूड खायचं ना, तर हे खा बोलते. फ्रूट्स घेतला सोडा दाखव. हा बघा सोडा घेतला आम्ही याच्यामध्ये. 1300 रुपये 1 किलो. 1300 रुपये किलो पण नाही आहे. मग किलोच आहे. अच्छा कशी आहे ही? कसं आहे? 250. 300 रुपये किलो. 300 पण इथे 250 लिहिले त्यांनी. 250 1 kg. कसं आहे? पाव किलो घ्यायचे. पाव किलो घ्यायचे. पाव किलो. हां मी एकटीच खाणार आहे ना, म्हणून पाव किलो घेते. हे आता आम्ही घेतोय पाव किलो. वस्त्रमध्ये येतो. हा येलो बाबू ले ना बाबू. बघा पिटारा भरलाय. दे बाळाला दे. 70 बोलली तरी घेतलं ना. हा चला आता काहीतरी खायला पाहिजे. आम्ही
भरपूर सारे ड्राय फिश घेतले. म्हणजे कसं जर वल्ली मच्छी जरी नसली ना घरी तर आपण जे ड्राय फिश आहे ना त्याने काम चालवू शकतो आणि तेच जरा खाण्यामध्ये मजा येते. तोंडाला चव असली की खायचं. तुम्ही कोणती कोणती मच्छी खातात नक्की सांगा. आता म्हणजे आम्ही तसं जेवून आलोय पण तरी पण आम्हाला दिलं खायला तर आम्ही खाऊ नको. आम्ही आलोय हॉटेलमध्ये. तुला काय पाहिजे जात काढून कसं आहे सॅलड? कांद्यावर लिंबू पिळून खातात. माझे पप्पा पण तसेच खातात. कांद्यावर लिंबू पिळला आणि खातात. काय झालं? आम्ही तिकडे गेलो ना ती रस्त्यावर भेटतात ना टी शर्ट 500ला आणि ती टी शर्ट आम्हाला बोलतोय 500ला आहे म्हणून आणि कपडा बघ बोलतोय क्वालिटीवाला आहे. आम्ही कपडा बघून लिहालो तेच भांडणं करून आलाय वाटतं. माझा भाऊ खूप तापट आहे. हे बघा सँडविच. कसं आहे मम्मी? हा छान म्हणजे कसं आहे? ठीक आहे. ॲपल सारखं लागतंय का? ना सागर सारखं एक नंबर. काय कसं आहे? अभी एक ही डाला है अभी एक ही डालो क्या है ना ठीक है रोटियां वाले भी लेके आओ. प्रवीण कसं आहे? छान आहे. पुरू छान आहे. पप्पाने विचार. पप्पा छान आहे ते. कसं आहे? मम्मीने पैसे वसूल आहेत बोलतात. मटन आहे ते मटन. मसाला पण देतात. चपाती देतात. त्यांना आम्ही घरी खाऊनच देत नाही मटन. त्याच्यामुळे ते इथे खातात. खूप छान मिळतं जेवण. मी पण मटन घेतलं खायला.
बघू काय आहे ते. हा गं काय आहे ते? त्याच्यातलं घर आहे काय असतं पण ते? म्हणून तर नल्ली मागवतो. पप्पा हे पण खातात. आज पप्पाने ठरवलं वाटतं सगळं खायचं, चिटिंग करायची. विचार कसं आहे? विचार. क्रू तू किती असे एक्सप्रेशन देते तुझं की तुला आवडलं नाही. कसं आहे प्रवीण? छान होतं. तर या हॉटेलमध्ये तुम्ही आलात तर या कधी. एक नंबर जेवण, एक नंबर फूडिंग पण भेटलं आम्हाला. कस्टर्ड हे हॉटेल आहे, तुम्ही नक्कीच इथे विजिट करा. जेवण झालं मस्तपैकी. चला आता घरी. घाबरून नाही, बिंदास आहे शकतो. बरोबर ना, बहुत प्री प्लॅन होतं. मला वाटलंच पप्पा ठरून पप्पा आले. नाही नाही, पप्पा कसे ठरवून आलं तरी हे करतात. आल्या आल्या पप्पाने ऑर्डर खायला. दिली. हो, जिजीच्या इथे पण घेतलेलं मटण हा नाही खाल्लं नंतर. पण आता इथं कसं आवडलं खाल्लं पण इकडचं मनापासून. छान आहे ना मटण. गेल्या वेळी पण खाल्लेलं. बोलू शकतो खाल्लं पप्पाने मनापासून खाल्लं. गेल्या वेळेला खाल्लं म्हणजे लय झाली त्याला, वर्ष दीड वर्ष होऊन गेलं. पण पप्पा एवढं खात नाही, मटण खातं पण एवढं नाही खाल्लेलं. तर आता आम्ही आलेलो आहे भोईवाड्याला शॉपिंग करायला. शॉपिंग करायला तर आता सगळं मला बॉन्दाच दिसतंय, पण बघूया काय घेणार आहे ते. आम्ही इकडचं सगळं खाऊ घेतो नेहमी आलो की. पुढे खारी बटर असतं ते आम्ही खारी बटर घेत असतो नेहमी, कारण चांगले असतात इकडे. किती पोस्टर लावलेत बाई. पप्पा इथे थांबलेत, त्यांना बूट घ्यायचं आहे. कुठे? तिकडं काय घेणार आहेस? हे भुईवाड्याचं मार्केट आहे. इकडे खारी बटर खूप छान भेटतात. खारी बटर, नानखटाई, परत सगळे स्नॅक्स भेटतात, कपडे वगैरे भेटतात. डेकोरेशनचं सामान पण खूप छान छान भेटतं इकडे. जर तुम्ही कोणी भुईवाड्याला राहत असेल तर तुम्हाला माहिती असेल, इथे खूप डेकोरेशनचं, परत दिवाळीचे पण खूप छान कंदील, रांगोळी, दिवे वगैरे खूप छान भेटतात इकडे. तुम्ही नक्की विजिट द्या इथे. आणि इथे थोडं महाग भेटतं, स्वस्त नाही भेटत इथं. हे लेडीज चप्पल वगैरे भेटतात इकडे. पावसाळी चप्पल आहे ते सगळे, बघा तुम्ही. गर्ल्स टॉप वगैरे, कुर्ती वगैरे, इथे एअरबड्स मिळतात, प्लाझो आणि लहान मुलींचे टॉप सगळं तुम्हाला इथे भेटणार आहे या मार्केटमध्ये. आणि मला ना रेस्टॉरंटमध्ये खाण्यापेक्षा जास्त ना मला स्ट्रीट फूड खायला खूप आवडतं. खूप लॉट्स ऑफ. तर चला दीदी, आता काय घ्यायचं आहे? घ्यायचं आहे पण ते बंद आहे. मग आता घरीच जाऊया. तर चला आता घरी जाऊया. आणि मी घरी गेल्यावर डायरेक्ट ब्लॉग शूट करते. मला हे खूप आवडतं. हां, सीताफळ माझं फेवरेट आहे. चला जाऊया घरी आता. इथे 4 वाजून गेले ना. माझ्या फ्रेंडची मुलगी आहे. तर आता आलोय आम्ही घरी. आता घरी जाऊन काय करणार? झोपणार आहे मी थोडी. ती झोपेल, आराम करेल. मला तर जेवण बनवावं लागेल. आता लगेच जाणार आहे जेवण करायला. लगेच नाही, मग ट्युशन झाल्याच्या नंतर. ट्युशनला सुट्टी नाही दिलेली काय? आज नाही सुट्टी. ट्युशनला फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. तर आजचा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. मग तुम्हाला दाखवते चिमणी. तर चिमणीमुळे मी थोडी डिस्ट्रॅक्ट झाले ग दीदी. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर कोणी शिवडीमधले असेल तर तिथून तुम्ही जर मार्केटिंग करत असाल घेत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.